नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। मूर्तिजापूरच्या गजानन नगरात विकासाचा बॅकलॉग, 25 वर्षांपासून नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित, आरोग्य धोक्यात। मूर्तिजापूर, प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक 7 जुलै 2025। मूर्तिजापूर शहरातील चिखली गेट परिसरातील गजानन नगर, खराब रोड येथील नागरिक गेल्या 25 ते 30 वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। परिसरातील सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे। आज संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयासह 4 महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांना निवेदन सादर करत तातडीने कार्यवाहीची मागणी केली। विकासापासून वंचित, आरोग्य धोक्यात। गजानन नगर, खराब रोड येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या परिसरात सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्थित नाली व्यवस्था नाही। यामुळे घरातील सांडपाणी थेट रस्त्यावर साचते आणि ते वाहून जाण्याचा मार्ग नसल्याने ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचले आहेत। विशेषतः ही घाण डबकी आता परिसरातील घरांमध्येही शिरू लागली आहेत, ज्यामुळे घरातील सदस्यांचे, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून या परिसरात कोणतेही विकास काम झालेले नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे। या घाण पाण्याच्या डबक्यामुळे मोठ्या प्रमाणात डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे। रात्री बेरात्री ये जा करताना या डबक्यामुळे आणि अंधारामुळे नागरिकांना चालण्याचाही त्रास सहन करावा लागतो। सांडपाण्यासाठी एकमेकांसोबत आमचे भांडण होत आहे। त्यांचे जे उपसरपंच सरपंच त्यांच्या घरापर्यंत गेलं तर ते म्हणतात हो पाऊ करू, मुरुम येणार आहे, पडणार आहे, पण आजपर्यंत 2 महिने झालं मुरुमाचं नाव घेतलं नाही आहे। आणि मेन म्हणजे त्यांच्या घरासमोर जाताना पायाला माती लागत नाही आणि आमच्या घरासमोर माहीतच पडते का हा चिखलातून माणूस घरात आला म्हणून। एवढा फरक आहे। तर आमच्या म्हणणं एवढंच आहे की आमच्याकडे लक्ष द्या। त्यासाठीच आम्ही एवढ्या बाया इथं जमा झालेलो आहे आणि आमच्या नालीचे आणि जसे त्यांच्या घरासमोर रस्ते तसेच आमचे रस्ते बनले पाहिजे। प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी। आज दिनांक 7 जुलै 2025 रोजी गजानन नगर परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन आपली व्यथा मांडली। त्यांनी आपली कैफियत मांडणारे निवेदन गट विकास अधिकारी, पंचायत समिती मूर्तिजापूर, उपविभागीय अधिकारी साहेब मूर्तिजापूर, तहसीलदार कार्यालय मूर्तिजापूर आणि आरोग्य अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर यांना सादर केले। प्रशासनाने या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे। यावेळी निवेदन सादर करताना स्वाती धामणकर, सौ. वृषाली संतोष खाडे, दीपाली शिंदे आणि समाधान सरदार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। विनंती तुम्हाला की आम्हाला जायला गाडी नाही आहे, रस्ता नाही आहे, तर तुम्ही अगर तिथचे आम्ही फोटो जे सबमिट केलेले आहे तिथून ना नाली आहे ना काही आहे। माझे आमच्या घरच्यांचे, मी तर ड्युटीवर राहत असतो, कामावर जात असतो, त्याच्यामुळे माझे आणि आमच्या शेजारच्यांचे भांडणं रेग्युलरली चालू राहत असतात। बरोबर आहे। आम्हाला त्याची काही एक सुविधा नाही भेटून राहिली, ना रस्त्यात ना नाली आहेत। पण एवढं कॉन्फिडन्सली मी बोलू शकतो की याचे 2 वेळा पैसे आलेले आहेत आमच्या ग्रामपंचायतला। 2 वेळा पैसे आले, पूर्ण खाऊन बसेल आहे। त्यांनी प्रशासनाकडून केवळ उडवीची उत्तरे मिळत असल्याचाही आरोप केला आणि आता तातडीने ठोस कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली। आज उशीर झाला, लेकरं वापस पाठवले शाळेवाले तर बोलतात ना, ते पण आम्हाला आमचे फोटो पण बघा, फोटो पण बघून घ्या। आमच्या घरापाचे सांडपाणी नाल्या अजून बाकी हे आमच्या घरापाचे अजून बाकीच्या घरापाचे राहिले। ये हमारे घर के सामने का दरवाजा, त्यांच्या घरासमोर पक्के रस्ते, त्यांच्या घराला पायाला माती नाही लागली पाहिजे। गजानन नगर, खराब रोड येथील रहिवाशांच्या आरोग्याच्या आणि विकासाच्या मूलभूत हक्कांसाठी प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।